राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अवघा देश हळहळला. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे पवार कुटुंबीय दुःखात असतानाच उपमुख्यमंत्री पदाची चर्चा, राष्ट्रवादीचं पुढे काय होणार याची चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगली होती. अशातच राष्ट्रवादीकडून तातडीने सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडला. दुःखाच्या प्रसंगात इतकी घाई का केली जात आहे अशी टीका विरोधकांनी केली. अशातच अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्या दोन नेत्यांची नावंही त्यांनी लिहिली आहे. पटेल आणि तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण दादांच्या तालमीतील तयार झालेल्या आहात याचा ठसा उमटवण्याची नियतीने आपल्याला ही संधी दिली आहे. संधी मिळाली तर महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते. आपण त्यास पात्र आहात. आपल्याला मिळालेली संधी ही निव्वळ अनुकंप तत्वावरती संधी नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वांना न्याय देणारी संधी आहे. हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. वहिनी, विरोधक म्हणून प्रश्न विचारायला आम्ही कायम आघाडीवर असू, पण महिला म्हणून जर कोणी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बहिणी भाव जपत आपल्यासोबत असू. राजकारणातली ही सेकंड इनिंग यशस्वी ठरो, असे सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलंय.